श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मित्रांनो, आज आपण एका अतिशय सुंदर आणि भावनिक विषयावर बोलणार आहोत. अनेक वेळा आपण स्वामी भक्तांच्या तोंडून ऐकतो स्वामी आई, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, श्री स्वामी समर्थांना स्वामी आई का म्हणतात? त्यांचे नाव तर श्री स्वामी समर्थ आहे. मग आई हा शब्द कुठून आला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागील भावार्थ समजून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. स्वामी आई हे श्री स्वामी समर्थांचे अधिकृत नाव नाही. हा शब्द लाखो भक्तांच्या प्रेमातून, श्रद्धेतून आणि अनुभवातून जन्माला आला आहे. कारण अनेक भक्तांच्या स्वामीमध्ये आईची माया जाणवते. आई जशी आपल्या मुलावर निस्वार्थ प्रेम करते, तशीच स्वामींची कृपाही प्रत्येक भक्तावर असते, असा अनेकांचा विश्वास आहे. आई आपल्या मुलाला कधी उपाशी ठेवत नाही. तो दुःखी असेल तर त्याला जवळ घेते, तो घाबरला असेल तर त्याला धीर देते, चूक झाली तर रागावतेही, पण शेवटी माफ करते. अनेक भक्तांना वाटते की स्वामीही आपल्या भक्तांशी असेच वागतात, म्हणूनच भक्त प्रेमाने म्हणतात स्वामी आई. आपल्या जीवनात संकट येतात, कधी आर्थिक अडचणी, कधी आजारपण, कधी नात्यांमध्ये समस्या. अशा अनेक वेळी भक्त स्वामींसमोर बसून मन मोकळं करतात. जसं एखादं लहान मूल आईजवळ जाऊन रडतं, तसंच भक्त स्वामींसमोर आपली व्यथा सांगतात. यातून त्यांना मानसिक आधार आणि धैर्य मिळतं. अनेक भक्तांचे अनुभव असे सांगतात की जीवनात सर्वांनी साथ सोडली तरी स्वामींवरील विश्वास कायम राहिला. म्हणूनच भक्त म्हणतात, जगाने साथ सोडली तरी स्वामी आई माझ्या सोबत आहे. ही भावना अनेकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. आई फक्त जन्म देत नाही, ती संस्कार देते, योग्य मार्ग दाखवते, चुकीपासून दूर ठेवते. स्वामी समर्थांबद्दलही भक्तांचा हाच विश्वास आहे. ते भक्तांना सद्बुद्धी, संयम आणि योग्य मार्गाची प्रेरणा देतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. स्वामींना स्वामी आई म्हणणे ही भक्तांची प्रेमळ भावना आहे. प्रत्येक भक्त त्यांना वेगवेगळ्या नात्याने पाहतो. कोणी त्यांना गुरु मानतो, कुणी दैवत, कुणी वडिलांसारखा आधार, तर अनेक भक्त त्यांना आईसारखी माया करणारे मानतात. यामध्ये बरोबर की चूक असा प्रश्न नसून हा श्रद्धा आणि भक्तिभावाचा विषय आहे. मित्रांनो, आपण स्वामींना कोणत्याही नावाने हाक मारली तरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली श्रद्धा, मनापासून केलेले नामस्मरण आणि चांगले कर्म, हीच खरी भक्ती आहे. चला आज आपण एक छोटा संकल्प करूया. दररोज काही मिनिटे मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करूया आणि स्वामींच्या चरणी आपले मन अर्पण करूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि समर्थ स्पर्श चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा नक्की लिहा, स्वामी आई माझ्या पाठीशी रहा. शेवटी सर्वजण भक्तिभावाने म्हणूया, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.